सध्या आहे ना लॉयल्टी इज अ फ्रजाईल थिंग. म्हणजे सगळ्यात ओव्हररेटेड काय असेल तर लॉयल्टी आहे. कारण कोणीच आपल्या विचाराशी, पक्षाशी, संघटनेशी, संस्थेशी लॉयल असं दिसत नाही. पण हे सुद्धा सत्य आहे की संजय राऊत हा एकटा माणूस असा आहे की ज्याने शिवसेनेचा रोज 6 वर्ष, इट्स नॉट अ जोक की तुम्ही 6 वर्ष त्यांचं नॅरेटिव्ह मांडताय आणि त्याच्यानंतर अख्खे विरोधी कामाला लागतात सकाळी 9 नंतर. संजय राऊत ज्या पद्धतीनं आजारी असताना, म्हणजे तुरुंगात गेले, तुरुंगात जाणार हे माहिती असताना त्यांनी ती रिस्क घेतली भाजपच्या नेत्यांवरती टोकाची टीका करण्याची. ते तुरुंगात गेले, 100 दिवस राहिले, परत आले, परत ते रस्त्यावरती उतरले. मला असं वाटतं की संजय राऊत यांच्यासारखा मित्र मिळणं उद्धव ठाकरेंना, संजय राऊत यांच्यासारखा नेता मिळणं उद्धव ठाकरे. आणि आजच्या घडीला जर शरद पवार सोबत नसतील तर हे दोन्ही नेते कोणाचा ऐकतील, तर ते संजय राऊतांचा ऐकतील अशी परिस्थिती. तर अशा काळामध्ये संजय राऊत पक्षासाठी, नेत्यासाठी लढणं आणि त्यानंतर त्यांना तसा सन्मान मिळणं, मला असं वाटतं हे दोन्ही जे कोणी निष्ठावान आहेत त्यांच्यासाठी हे सुखावणारं